तुम्ही किराणा दुकानात गेल्यावर किंवा सुपर मार्केटमध्ये गेल्यावर काय करता? सगळ्यात आधी आपण वस्तूची किंमत बघतो. स्वस्तात मस्त वस्तू खरेदी करण्याला आपलं प्राधान्य असतं आणि इथंच आपली सगळ्यात आधी फसवणूक होते. कारण स्वस्त पर्याय मस्त आहे हे आपण ठरवण्याचा जो काही निकष आहे तो निकषच चुकीचा असतो. ते कसं हे तुम्हीच बघा. तुम्ही काल परवा बाजारातून एकसारखंच दिसणार 1 लिटरचं खाद्यतेलाचं पाकिट आणलं असेल, त्या पाकिटावर नीट बघा ते खरोखर 1 लिटरचं किंवा 1 किलोचं आहे का? माझ्या माहितीनुसार तुमचं उत्तर नाही असं असेल. कारण तुम्ही 1 लिटर समजून जे पाकिट खरेदी करता ते प्रत्यक्षात 900 ग्रॅम, 850 ग्रॅम किंवा अगदी 810 ग्रॅमचं असू शकतं. कंपन्यांच्या या खेळीमुळे ग्राहकांना आपण नेमकं किती पैसे देऊन किती तेल खरेदी करतोय याचा अंदाजच येत नाही. खाद्यतेलाच्या बाजारात ग्राहकांची अशीच दिशाभूल गेल्या काही वर्षांपासून उघडपणे सुरू होती. मात्र आता या मनमानीला सरकारनं चाप बसवण्याचा निर्णय घेतलाय. खाद्यतेल विक्री आणि पॅकेजिंगच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा धोरणात्मक निर्णय झालाय. त्यामुळेच या व्हिडिओत आपण सरकार कोणते नवे नियम लागू करणार आहे, हे नियम काय आणि त्यामुळे कोणती खाद्यतेल पाकिटं बंद होणार आहेत आणि ती का बंद होणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना कसा फायदा होणार आहे हेच आपण आजच्या साधं सोपं मध्ये सविस्तरपणे समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढे जाण्याआधी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठीला युट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा आणि सोशल मीडियावर फॉलो करायला देखील विसरू नका. नमस्कार, मी सदानंद घायल, तुम्ही बघताय टीओडी मराठी. सगळ्यात आधी आपण सरकारचा नेमका निर्णय काय, नियम काय लागू केलाय सरकारनं ते बघू. ग्राहकांना पारदर्शकपणे खरेदी करता यावी, ग्राहकांची दिशाभूल होऊ नये म्हणून केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं विभागानं एक मोठा निर्णय घेतलाय. मापनाच्या कायदेशीर नियमानुसार खाद्यतेलांसाठी आणि चरबीयुक्त पदार्थांसाठी असलेली प्रमाणित कार्यपद्धती म्हणजेच SOP मध्ये सरकारनं महत्त्वाचे बदल केलेत. 29 डिसेंबर 2023 ला जारी केलेल्या या कार्यपद्धतीत सुधारणा करत सरकारनं आता खाद्यतेलाचं पॅकिंग केवळ 9 प्रमाणित आकारांमध्येच करणं सक्तीचं केलंय. आता हे 9 प्रमाणित आकार कोणते आहेत ते नीट समजून घ्या. सुधारित नियमानुसार आता बाजारात केवळ 200 ग्राम, 500 ग्राम, 1 लिटर, 2 लिटर, 3 लिटर, 4 लिटर, 5 लिटर, 15 लिटर आणि केवळ 20 लिटर याच आकारांमध्ये खाद्यतेलांची विक्री करता येणार आहे. म्हणजेच या 9 आकारांशिवाय इतर कोणत्याही मनमानी आकाराचे पॅकेट कंपन्यांना विकता येणार नाहीत. मग हे नवीन नियम कोणत्या खाद्यतेलासाठी लागू आहेत? तर हे नवीन नियम पाम तेल, सोयाबीन तेल, सूर्यफूल तेल, मोहरीचं तेल, शेंगदाणा तेल, तीळ तेल, राईस ब्रान म्हणजेच तांदळाच्या कोंड्याचं तेल, सरकीचं तेल आणि मक्याचं तेल या सगळ्या प्रकारच्या खाद्यतेलांना आणि मिश्रित म्हणजे ब्लेंडेड जे खाद्यतेल असते त्यांना हे नियम लागू असणार आहेत. पारदर्शकता वाढवण्यासाठी सरकारनं आणखी एक महत्त्वाचा नियम लागू केलाय. पाकिटावर तेलाचं प्रमाण लिटर किंवा मिलीलीटर मध्ये दिलं असेल तर त्याच्याच बाजूला त्याचं समतुल्य वजन किलो किंवा ग्रॅम मध्ये स्पष्टपणे नमूद करणं आवश्यक आहे. कायदेशीर मापन नियम 2011 नुसार ही अट पाळावी लागणार आहे. मग सरकारनं हा नियम बदल आताच अचानक का केला? तर याचं मुख्य कारण म्हणजे कंपन्यांची ग्राहकांना गोंधळात टाकण्याची रणनीती. स्वयंपाकाचं तेल हे भारतातल्या घराघरात वापरलं जाणारं अत्यंत महत्त्वाचं असं उत्पादन आहे. पण गेल्या काही वर्षात विशेषतः 2023 मध्ये नियमामध्ये मिळालेल्या सवलतीनंतर बाजारात 650 ग्राम, 700 ग्राम, 810 ग्राम, 850 ग्राम आणि 870 ग्राम अशा विचित्र आकाराची पाकिटं मोठ्या प्रमाणामध्ये येऊ लागली होती. इंडियन व्हेजिटेबल ऑइल प्रोड्युसर असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर देसाई यांच्या मते सुरुवातीला उद्योगांना स्वातंत्र्य देण्यासाठी हे प्रमाणीकरण काढलं होतं. पण या प्रथेनं गेल्या 3 वर्षात बाजारात मोठ्या प्रमाणात ग्राहकांमध्ये गोंधळ निर्माण करण्याचं काम केलं. या वेगवेगळ्या आणि विचित्र आकारांमुळे ग्राहकांना 2 वेगवेगळ्या ब्रँड्सच्या किमतींची तुलना करणं जवळपास अशक्य झालं होतं. तुम्ही दुकानात जाता तेव्हा एक कंपनी 900 ग्रॅमचं पाकिट विकत असते आणि दुसरी कंपनी 810 ग्रॅमचं पाकिट थोड्या कमी किमतीमध्ये विकत असते. वरवर बघितलं तर दोन्ही पाकिटं 1 लिटरचीच आपल्याला वाटतात. यामुळे सर्वसामान्य ग्राहकाला नक्की स्वस्त तेल कोणतं आहे आणि महाग कोणतं आहे हे चटकन ओळखता येत नाही, फरक शोधता येत नाही. या समस्येवरच तोडगा काढण्यासाठी आता सरकारनं देशातल्या खाद्यतेल क्षेत्राचं प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रमुख उद्योग संघटनांशी सखोल चर्चा करून हा प्रमाणीकरणाचा सर्वसंमतीनं निर्णय घेतलाय. मग सर्वसामान्य नागरिकांना याचा फायदा कसा होणार आहे? तर ग्राहक हितासाठी काम करणाऱ्या कंझ्युमर व्हॉइस या स्वयंसेवी संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशीम सन्याल यांच्या मते खाद्यतेलाच्या पॅकच्या आकाराचं प्रमाणीकरण करणं हे सरकारचं एक पूर्णपणे ग्राहक अभिमुख असं पाऊल आहे.
याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आता ग्राहकांसाठी प्राइस कंपॅरिझन म्हणजेच किमतीची तुलना करणं सोपं होणार आहे. बाजारात सर्वच कंपन्यांचे 1 लिटरचे किंवा 500 मिलीलिटरचे पाकिट उपलब्ध असेल तेव्हा तुम्हाला कुठला ब्रँड वाजवी दरात योग्य दर्जा देतोय हे एका सेकंदात समजेल. ग्राहकांना आपण मोजलेल्या पैशाचा योग्य मोबदला मिळतोय की नाही हे लगेचच चेकही करता येईल. लिटर सोबतच ग्रॅम किलो मधली वजनही पाकिटावर असल्यानं कोणतीही कंपनी वजनात काटा मारू शकणार नाही. मग या नियमाची अंमलबजावणी कधीपासून होणार आहे आणि जुन्या पॅकेटचं काय होणार आहे? तर सरकारनं उत्पादक, पॅकर्स आणि आयातदार यांना हे नवीन नियम अंमलात आणण्यासाठी म्हणजे लागू करण्यासाठी 3 महिन्यांचा ट्रान्झिशन पिरियड म्हणजेच मुदत दिली आहे. या 3 महिन्यांच्या कालावधीत म्हणजे येत्या 10 सप्टेंबर पर्यंत 3 महिन्यांच्या कालावधीत कंपन्यांना त्यांच्या पॅकेजिंग मध्ये, लेबलिंग मध्ये आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंट मध्ये आवश्यक ते सगळे बदल करावे लागणार आहेत. ज्या कंपन्यांना हे नवीन प्रमाणित आकार लगेच स्वीकारायचे आहेत ते लगेच नियम आजपासूनच लागू देखील करू शकतात. म्हणजेच सध्या दुकानांमध्ये असलेली 600 ग्राम, 650 ग्राम किंवा 810 ग्राम सारखी विचित्र आकाराची जुनी पाकिटं येत्या 3 महिन्यात टप्प्याटप्प्यानं बाजारातून पूर्णपणे हद्द केली जाणार आहेत. मग या नियमातून कोणाला सूट देण्यात आली आहे? तर सरकारनं हा नियम करत असतानाच गोरगरिबांचा आणि रोज काम करून पोट भरणाऱ्यांचाही विचार केलाय. 200 मिलीग्राम किंवा 200 ग्राम पेक्षा कमी क्षमतेच्या लहान पॅकेजेसना या प्रमाणित आकारांच्या अटीतून वगळण्यात आले. यामुळे ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत मिळणारं छोटे पाऊच किंवा लहान पाकिटं पूर्वीप्रमाणेच बाजारात उपलब्ध असणार आहेत. याशिवाय जे मायनर एडिबल ऑइल्स आहेत त्यांनाही या प्रमाणित पॅक आकाराच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आलंय. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की भारताची खाद्यतेल बाजारपेठ नेमकी कशी आहे आणि त्याच्यावर या नियमाचा कसा परिणाम होणार आहे? तर सरकारचा हा निर्णय किती व्यापक आहे हे समजण्यासाठी आपल्याला भारताच्या खाद्यतेल बाजारपेठेचं स्वरूप समजून घेणं गरजेचं आहे. भारत हा खाद्यतेलाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहे. सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या आकडेवारीनुसार आपली देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी 2025 या वर्षात भारतानं तब्बल 16.65 दशलक्ष टन खाद्यतेलाची आयात केली आहे. नीती आयोगाच्या 2024च्या एका अहवालानुसार गेल्या 2 दशकात भारतीयांचा दरडोई खाद्यतेलाचा वापर जवळपास दुप्पट झालाय. तो आता वर्षाला 19.7 किलो पर्यंत पोहोचलाय. टेक्साय रिसर्चच्या अंदाजानुसार भारताची खाद्यतेलाची बाजारपेठ 2024 मध्ये 4.39 अब्ज डॉलर्स इतकी मोठी होती आणि 2030 पर्यंत ती 6.49 अब्ज डॉलर्स पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. एवढी अवाढव्य बाजारपेठ आणि वाढती मागणी असताना किरकोळ बाजारात स्ट्रक्चरल सॅनिटी म्हणजेच एक प्रकारची सुसूत्रता आणि शिस्त आणणं अत्यावश्यक होतं, जे या निर्णयामुळे आता साध्य होणार आहे. आता तुमच्या मनातल्या महत्त्वाच्या 3 प्रश्नांची देखील आपण उत्तरं सांगणार आहे. एक म्हणजे हे नवीन नियम फक्त भारतातच तयार होणाऱ्या तेलालाच लागू होणार आहेत की परदेशातून आयात होणाऱ्या तेलालाही? तर हे नवीन नियम देशांतर्गत उत्पादित होणाऱ्या आणि परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या खाद्यतेलांना लागू असतील. आयातदारांनाही हे नियम पाळणं बंधनकारक आहे. दुसरा प्रश्न आहे, या निर्णयामुळे खाद्यतेलाचे भाव कमी होतील का? तर या निर्णयामुळे थेट भाव कमी होतीलच असं नाही, पण कंपन्या पॅकिंग मागे लपलेल्या महागाईचा जो खेळ करत होत्या तो बंद होईल. यामुळे ग्राहकांना योग्य किमतीत योग्य आणि स्वस्त ब्रँड निवडणं सहज शक्य होईल. म्हणजेच अप्रत्यक्षरित्या तुमच्या पैशांचीच बचत होणार आहे. तिसरा प्रश्न आहे तुमच्या मनातला, तो म्हणजे जुन्या आकाराची पाकिटं बाजारात कधीपर्यंत दिसतील? तर कंपन्यांना आपला जुना स्टॉक संपवण्यासाठी आणि नवीन साच्यात पॅकिंग करण्यासाठी 3 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे आणि या मुदतीनुसार येत्या सप्टेंबरमध्ये तुम्हाला नवीन पाकिटं मिळतील. त्यामुळे जास्तीत जास्त 3 महिन्यानंतर बाजारात फक्त 9 प्रमाणित आकारांचीच पाकिटं आपल्याला दिसतील. थोडक्यात काय, तर हा बदल वरवर बघता फक्त पॅकेजिंगचा वाटत असला तरी यातून ग्राहकांचा गोंधळ कमी होणार आहे. संपूर्ण खाद्यतेल मूल्य साखळीत विश्वास निर्माण होईल. ग्राहक व्यवहार विभागाचा हा निर्णय खऱ्या अर्थानं ग्राहकांच्या हिताचा आणि बाजारात पारदर्शकता आणणार आहे. पण यातून कंपन्या स्वतःच्या सोयीचा अर्थ तर काढणार नाहीत ना, याची देखील खबरदारी सरकारला घ्यावी लागणार आहे आणि त्यातच या नव्या बदलाचं यश अपयश अवलंबून आहे. नाहीतर गेल्या वर्षी दिवाळीत जीएसटी कमी केल्यानंतर आता पुन्हा वस्तूंचे भाव जैसे ते झाल्यासारखंच होईल. पण तुम्हाला काय वाटतं? तुम्हालाही कधी खाद्यतेल खरेदी करत असताना 1 लिटर ऐवजी कमी तेल निघाल्याचा अनुभव आलाय का? महागाई वाढूनही तुमच्या घरात अनेक वर्षापासून येत असलेला एक बिस्किट पुडा आहे, आजही तो 5 रुपयांनाच कसा मिळतो?
आणखी कोणत्या वस्तूंमध्ये कंपन्या तुमची फसवणूक दिशाभूल करतात हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. हे माहितीपूर्ण विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासाठी आपल्या TOD मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोशल मीडियावर फॉलो करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.